व्हॅलेंटाईन डेचा तुमचा काय विचार आहे? एक्सपेक्ट तर नाही करू शकत, पण आणि तुम्हाला असं वाटतं की मी काहीतरी त्यांना देऊ शकते चांगलं काही वस्तू, किंवा तुम्ही काय प्लॅन केलंय तुमच्या थ्रूनी? केलंय सरप्राईज. कुठे बाहेर फिरायचा प्लॅन? बाहेर जायचं. आणि काय स्पेशल मेसेज त्यांना देऊ शकता तुम्ही? काय मेसेज? काही देऊ शकता तुम्ही. बस लव यू सो मच. हो केलं ना. काय केलंय प्लॅन तसं? जाणार ना मी त्या दिवशी हॉटेलमध्ये जाणार, चहा डिनर करणार, लंच करणार. नाही डिनर करणार. फिरायचा प्लॅन केलाय तुम्ही बाहेर? नाही फिरण्याचं. आणि वर्क असते त्यांचं. आणि काय स्पेशल मेसेज तुम्ही देऊ शकता तुमच्या हस्बंडला? काय द्यायचं, देईल तेवढं कमी आहे. भारी आहे नवरा, लाखात एक नवरा आहे माझा. थँक्यू. नाही, आणि तुमच्या नवऱ्याला असं वाटतं त्यांनी तुमच्यासाठी काय केलं असेल प्लॅन? आता काही सांगू शकत नाही. तुमचं असं फिरणं, बाहेर कुठे जाणं, बाहेर झाला तर प्लॅन होऊ शकतो ऑन द स्पॉट. हा, तर तुम्ही त्यांना काय मेसेज देऊ शकता? आय लव्ह यू. बघू आता त्यांच्यावरती आहे. तुम्ही काय असं प्लॅन केलंय त्यांच्यासाठी? नाही म्हणजे मी काहीतरी गिफ्ट वगैरे त्यांना देत असते. आणि काय फिरायला कुठे बाहेर जाणं? फिरायला तर चान्सच नाहीये, कारण तर धंद्यामुळे. तुम्ही काय त्यांना मेसेज देऊ शकता? मॅसेज काय देणार? नाही करेल. आणि त्यांनी त्याच्यासाठी तुम्हाला असं वाटतं काय प्लॅन केला असेल? नाही माहित, पण करतील ते पण हौशी आहे, करतील. कुठे बाहेर जायचं किंवा गिफ्ट घेणार आहे तुम्हाला? बाहेर जाणार आहे आम्ही. बाहेर जाणार. हो, मी तरी म्हणजे असं ठरवले, पण त्यांनी अजून माहित नाही मला. मी माझ्या ह्याने ठरवले. तुम्ही काय असं स्पेशल मेसेज देऊ शकता त्यांना? बघू त्या दिवशी. स्पेशल तर नेहमीच करतात ते, असं नाही व्हॅलेंटाईन डेज पाहिजे असं ना, रोज स्पेशल असतं असं. आणि तुम्ही काय असं प्लॅन केलंय की मी त्यांना या टायमाला काहीतरी स्पेशल गिफ्ट देईल किंवा कुठे फिरायला घेऊन जाईल? नाही आता नाही, आम्ही पहिला दिलेलं त्यांनी मला एकदम सरप्राईज दिलेली. हार्ट शेप मध्ये अंगठी आणलेली मला एकदम, म्हणजे लग्नाला माझ्या 2 वर्षच झालेली होती आणि अगोदर काही नव्हतं. मग नंतर मग ते डायरेक्ट घेऊन आले तर मी एकदम हे झाली, एकदम एवढे हे झाली, खुश झाली ना खूप, की मला माहितीच नाही ते घेऊन आले ते. मग तुम्ही काय मेसेज देऊ शकता तुमच्या हस्बंडला? आता 14 तारीख येते व्हॅलेंटाईन्स डेच्या बद्दल. मी तर सांगेन जन्मजन्मी मला हाच नवरा पाहिजे. हा एक त्यांना मी माझ्या एकदम बोलतात ना मनापासून हाच मला मेसेज आहे त्यांच्यासाठी. आणि असंच हा व्हॅलेंटाईन डे प्रत्येक वर्षी येऊ दे आमच्यासाठी. थँक्यू. आता सध्याला अशी परिस्थिती झाली ना, काही प्लॅन करायचं म्हणलं ना तरी सध्याला खिशात पैसे राहत नाहीत. परिस्थिती अशी झाली, प्रत्येक वस्तूचे भाव वाढत चाललेत आणि बायकांना काय द्यायचं म्हणलं तरी भीती आहे. सध्याला व्हॅलेंटाईन करायला बायको पण इथे नाही, बायको गावी आहे, मी एकटाच इथे. व्हॅलेंटाईन असलं पाहिजे. आता आम्ही कॉलेजच्या टायमाला भरपूर केलेलं आहे, पण आता जॉब काहीच नाहीये, त्यामुळे व्यवसाय चाललाय आणि आपली मराठी माणसं नाही त्याच्यामध्ये. तो मेन प्रश्न आहे. आपल्या मराठी माणसांनी व्यवसायात उतरलं पाहिजे. व्हॅलेंटाईन डे आपलं नाही, ते हे दुसऱ्यांचं आहे, इंग्रजांनी दिलेलं आहे. आपल्या मराठी माणसांचे सण जे आहेत ते वेगळे झाले. हे आपण एक करतोय म्हणून वेगळा भाग आहे, पण आपल्या मराठी माणसांना व्यवसायाला प्राधान्य द्या असं म्हणणं आहे माझं. आपले जेवढे मराठी ऐकणार आहेत, जे ऐकत असतील आता सध्याला, मी काहीतरी करतो, मी जॉब केलेला आहे, काम केलेलं आहे, कॉलेज केलेलं आहे, पण सध्याला एवढं नाहीये, कॉलेजमध्ये पण नाहीये एवढं. कॉलेज करून सुद्धा आपल्या मुलांना जॉब नाही आहेत, मग काय फायदा जॉबचा? त्यामुळे आपल्या मराठी जेवढी मुलं ऐकतायत ना, जेवढे मराठी मुलं आहेत, काही करा, प्रयत्न करा, पण व्यवसायामध्ये उतरा. कामं करू नका, लोकांची गुलामी करण्यापेक्षा मालक व्हा. आमच्या बाबासाहेबांनी सांगितलंय 12 तास लोकांची गुलामी करण्यापेक्षा 4 तास स्वतःचा मालक म्हणून व्यवसाय करा. त्यामुळे व्यवसाय करायला शिका. आता आम्ही व्यवसायच करतोय, छोट्यातनं केलाय, चालू प्रयत्न चालू आहे. हाय करू शकतो, मराठी माणूस भरपूर करू शकतो. आता सध्याला EMI वगैरे सगळं चालले यातनं माझं, पण काम जरी केलं तरी लयतले 15,000च्या वर पगार नाही आपल्याला. इथं सध्याला 15,000 रुपये महिन्याला EMI आहे माझा, तो मंथली जातोय. त्यामुळे आपल्या मराठी पोरांनी मनावर घ्या आणि व्यवसायाच्या नादाला लागा. तुम्ही आता सर्वे करताना या सर्वेमध्ये बघा मराठी माणसं किती आहेत आणि परप्रांतीय किती आहेत. त्यापेक्षा आपण शिवजयंती साजरी केली ना, त्याबद्दल खूप आभार आहे. ते करावे. व्हॅलेंटाईन डे आपलं नाही. तुम्ही काय त्याला स्पेशल मेसेज देऊ शकता तुमच्या नवऱ्यासाठी? काय नाही, फक्त आय लव्ह यू बस. प्लॅन असा नाहीये, तो डायरेक्ट सरप्राईज म्हणून मी तिला देणार आहे. पण ऍक्च्युली हा आपला इंडियन सण नाही आहे मला असं वाटतं. आणि प्रेम व्यक्त करायला कोणता डे असा स्पेशल नसतोय. ते प्रेम व्यक्त करायला हर दिवस हा व्हॅलेंटाईन डेच असतो.
बस. अजून काय तुम्हाला विचारायचं मला? तुम्हाला काय स्पेशल मेसेज द्यायचा आहे व्हॅलेंटाईन्स डे साठी तुमच्या वाईफला? नेहमी असंच प्रेमाने, आनंदाने आणि सुखाने असं संसार करू. आता काय जे पण आहे ते सगळं प्रेमाने चालू आहे. बस एवढंच मेसेज. व्हॅलेंटाईन डे साठी मी मिसेसला कुठे काय ना काय गिफ्ट देतोच. कुठे फिरायला जातो आम्ही. कुठे या टायमाचा काय तुमचा प्लॅन ठरला असं मी काय करेन? प्लॅन असं ठरलं नाही, पण काहीतरी एन्जॉय करतो आम्ही. तुम्ही त्यांच्यासाठी काय स्पेशल मेसेज देऊ शकतात व्हॅलेंटाईन्स डे बद्दल? स्पेशल काय, ह्या व्यक्तीमुळे माझं लाईफ घडलेलं आहे. खूप काही अडचणींना फेस केलं तिनं आणि आज जे काय आहे ते मी केवळ तिच्या मुलाचं आहे.